यवतमाळ वाशिमचे फुटीर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरे यांची पहिली सभा होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सभेला टायटल जे आहे ते देण्यात आलेलं आहे यवतमाळचा बालेकिल्ला अभेद्य राहणार अशा प्रकारचं हेडिंग स्टेजवर असलेले ज्या भव्य दिव्य असं हे बॅनर लागलेलं आहे होर्डिंग्स लागलेलं आहे त्यावर दिलेलं आहे आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा संवाद मेळावा अशा प्रकारचा हा संवाद मेळाव्याला नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे कारण की शिवसेना दुसऱ्यांदा फुटली पहिल्यांदा फुटली तेव्हा इथले जे संजय देशमुख जो मोठा चेहरा शिवसेनेचा ते गेले आता खासदार संजय देशमुख गेले त्यामुळे आजच्या या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याला नेमकं कोण येतं याकडेही लक्ष लागलेलं आहे आपण बघू शकतो तयारी पूर्ण झालेली आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा कार्यकर्ता संवाद मेळावा आहे निष्ठावंत शिवसैनिकांचा संवाद मेळावा आहे स्टेजवर आपण बघू शकतो भगवं असं हे यवतमाळचा बालेकिल्ला अभेद्य राहणार अशा प्रकारचे होर्डिंग्स लागलेलं आहे ज्या 6 खासदार सोडून गेले उद्धव ठाकरे यांना त्या 6ही खासदारांच्या लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे बैठका होणार आहे त्याची सुरुवात विदर्भातून झालेली आहे विदर्भात एकमेव खासदार होते तेही गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बालेकिल्ला खरंच अभेद्य राहणार का याचं उत्तर जे आहे ते पुढच्या काळात मिळेल सगळ्यात महत्त्वाचं की आज संजय देशमुख खासदार त्यांचे किती कार्यकर्ते डाऊनलाईन आजच्या या मेळाव्यात येतात की तेही त्यांच्यासोबत शिंदे सेनेत जातात याकडेही लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे TV9 मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी एकमेव